तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय काय बघायला भेटतं आपल्याला? डिसेप्निया, ऑर्थोप्निया, PND. PNDचा फुल फॉर्म काय आहे? पॅरॅक्झोमल नॉक्च्युरल डिसेप्निया. त्याच्यानंतर अजून कुठले क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स बघायला भेटतात? ॲक्यूट पल्मोनरी एडिमा बघायला भेटतो, अनकंट्रोलेबल ॲट्रियल फिब्रिलेशन बघायला भेटतं, एक्सरसाइज बघायला भेटते, चेस्ट इन्फेक्शन बघायला भेटतं, ॲनेस्थेशिया बघायला भेटतो आणि प्रेग्नन्सीमध्ये बघायला भेटते. फॅटिक बघायला भेटतं. फॅटिक कशामुळे होतो? तर रिड्यूस कार्डियक आउटपुट रिड्यूस झाल्यामुळे आणि इज कॉमन इन मेल टू मॉडरेट स्टेनोसिस. हिमोस्टॅसिस कॅन ऑकर फॉर व्हरायटी ऑफ द रिझन. हिमोस्टॅसिस म्हणजे ब्लिडिंग होते ह्याच्यामध्ये, तर ही कुठल्या पण रिझनने होऊ शकते. ह्याच्यावर खूप व्हरायटी आहे ब्लिडिंगचा. तर नेक्स्ट आहे ॲरिओलर कॅपिलरी रप्चर बघायला भेटतं, म्हणजे पिंक फ्रंटली पल्मोनरी एडिमा बघायला भेटतो. ब्रॉन्कियलचे जे व्हेन्स आहेत ते रप्चर झालेले बघायला भेटतात, त्या ठिकाणी त्यावेळेस लार्ज हिमोरेज होतं. ब्लड स्टीन स्पुटम बघायला भेटतं ऑफ क्रोनिक ब्रॉन्कायटिस. हॉर्स व्हॉइस बघायला भेटतो, कशामुळे? जो लेफ्ट रिकरंट लॅरिंजियल नर्व कंप्रेशन होतं त्यालाच बोलतात, त्यालाच ती साईन आहे ऑरेंटर साईन. ऑरेंटर साईन म्हणजे काय? हॉर्सनेस ऑफ व्हॉइस बघायला भेटतो, कशामुळं? ज्या लेफ्ट साईडचं लॅरिंजियल नर्व आहे ती कंप्रेस होती. डिस्पेजिया बघायला भेटतो. तर डिस्पेजियामध्ये काय होतं? इसोफेजियल कॉम्प्रेशन होतं. लेफ्ट लंग कोलॅप्स झालेलं बघायला भेटतात. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टिगेशन कसं करणार या मिट्रल स्टेनोसिसमध्ये. हिस्ट्री कलेक्शन करायची, पेशंटची पूर्ण हिस्ट्री घ्यायची, हेड टू फूट हिस्ट्री कलेक्शन करायचं. फिजिकल एक्झामिनेशन करायचं. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन, अस्कल्टेशन ह्या स्टेप्स आपण फॉलो करतो. इन्स्पेक्ट करायचं, पाल्पेट करायचं, परकट करायचं आणि अस्कल्टेट करायचं. ECG करायचं पेशंटचा, चेस्ट एक्सरे, कार्डियक कॅथेटरायझेशन करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काही इंक्रीज झालेलं भेटतो, PCWP आणि LAP. तर PCWP म्हणजे काय? PCWP हे पल्मनरी कॅपिलरी वेज प्रेशर आणि LAP म्हणजे ल्युकोसाइट अल्कलाइन फॉस्फेटेट्स. त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राम म्हणजे 2D इको करतो आपण, 2D इको. ठीक आहे, हे आहे इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट मॅनेजमेंट कसं करायचं या पेशंटमध्ये. तर मॅनेजमेंटच्या पार्टकडे येऊ आपण. जर पेशंट असिम्प्टमॅटिक पेशंट असेल तर ओनली नीड फॉर द इफेक्टिव्ह एंडोकार्डायटिस प्रोफायलॅक्सिस. तर त्यावेळेस आपण असिम्प्टमॅटिक पेशंटमध्ये कुठलेही सिम्पटम्स आपल्याला दिसत नाही, जसे आपण इटिओलॉजीमध्ये पाहिलेले आहेत आणि क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये पाहिलेले आहेत, त्यावेळेस आपण फक्त एंडोकार्डायटिस प्रोफायलॅक्सिस पेशंटला प्रोव्हाइड करतो. जर माइल्ड सिम्पटम्स असतील त्यावेळेस आपण साल्ट इंटेक रिस्ट्रिक्ट करतो. इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. साल्टचा जो इंटेक येतो त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन करतो आणि ओरल स्टेनोसिस प्रोव्हाइड करतो पेशंटला. जर पेशंटमध्ये ॲट्रियल फिब्रिलेशन असेल त्यावेळेस डिकॉक्झिन बिटाडीन ब्लॉकर प्रोव्हाइड करतो आणि कार्डियक चॅनल ब्लॉकर, CCB म्हणजे कार्डियक चॅनल ब्लॉकर फॉर द रेट कंट्रोल. हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी आणि रिस्टोर ऑफ द सायनस रिदम मे बी अटेम्प्टेड इफ द ॲप्रोप्रिएट. अँटीकोॲग्युलंट्स at least 1 year of this with the thromboembolism and along with the in atrial fibrillation. अँटीकोॲग्युलंट्स कधी प्रोव्हाइड करतो? ज्यावेळेस ॲटलिस्ट 1 year झालेलं असतं थ्रोम्बोएम्बोलिझम होऊन आणि लाईफ लाँग ॲट्रियल फिब्रिलेशन असते, त्यावेळेस आपण अँटीकोॲग्युलंट्स पेशंटला प्रोव्हाइड करतो. तर सर्जिकल मॅनेजमेंट आहे, हे होतं मागचं मेडिकल मॅनेजमेंट. आता आहे सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये काय करतो आपण? क्लोज व्हॅल्व्युलोटोमी करतो, ओपन व्हॅल्व्युलोटोमी आणि मिट्रल वॉल रिप्लेसमेंट. डायरेक्ट मिट्रल वॉल रिप्लेस करायचं. तर क्लोज व्हॅल्व्युलोटोमी म्हणजे काय? फ्यूज कप्स सेपरेटेड बाय द डायलेटर इंट्रोड्यूस टू
लेफ्ट व्हेंट्रिक्युलर अपेक्स. लेफ्ट व्हेंट्रिक्युलरच्या अपेक्समध्ये काय करायचं, आपण एक डायलेटर इंट्रोड्यूस करायचा. त्याच्यामध्ये जे फ्यूज कप आहेत त्याला आपण हे असे फ्यूज झालेले कप्स असतात ते आपण सेपरेट करतो, डायलेटर इन्सर्ट करून. देन ओपन व्हॅल्व्युलेटमीमध्ये आपण विथ कार्डिओपल्मोनरी बायपास इज प्रेफर टू द क्लोज व्हॅल्व्युलेटमी, कप सेपरेटेड अंडर डायरेक्ट विजन. एनी फ्युजन ऑफ द सबव्हॉल्व्युलर ॲपरेटस इज लुझन. ओपनमध्ये आपण बायपास सर्जरी करतो, ओपन हार्ट करतो डायरेक्ट. देन मिट्रल वॉल रिप्लेसमेंटमध्ये mitral valve replacement, if there is a significant mitral valve replacement or the valve is severely or heavily calcified. ज्यावेळेस कॅल्सिफिकेशन होतं कुठल्या पण ठिकाणी, ज्यावेळेस आपण डायरेक्ट त्याचं रिप्लेसमेंट करतो. तर या ठिकाणी पण ज्यावेळेस हेविली आणि सिव्हिअरली मिट्रल वॉलमध्ये कॅल्सिफिकेशन झालेलं दिसतं त्यावेळेस आपण ती वॉल काढून आर्टिफिशियल वॉल टाकतो. हे आहे सर्जिकल मॅनेजमेंट. तर इन्स्ट्रुमेंट कोणते यूज होतात बघा या ठिकाणी. लोगन टब डायलेटर ह्याच्यासारखं दिसतं. तुम्ही ज्यावेळेस ओटीमध्ये जाताल हे सर्जरी करताल त्यावेळेस तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. तर हे आहे ह्याचं क्लोज मिट्रल व्हॅल्व्युलेटोमीमध्ये हे इन्स्ट्रुमेंट यूज होतं. कुठलं, लोगन टब्स डायलेटर. देन नेक्स्ट सर्जरी आहे मिट्रल बलून व्हॅल्व्युलेटोमी करतो. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, ट्रान्सेप्टल पंक्चर घेतो आणि जो डिप्लेट बलून आहे कॅथेटर इज ॲडव्हान्स अक्रॉस इंटरॲट्रियल सेप्टम. या इंटरॲट्रियल सेप्टममधून हा एक डिप्लेट झालेला असतो, म्हणजे ह्याला फुगवलेला नसतो, हे नॉर्मल साईजमध्ये. हा इंटरॲट्रियल सेप्टममधून क्रॉस होतो अँड ॲक्रॉस मिट्रल वॉलच्या पुढे जातो. त्याच्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल, जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तिथं जाऊन ह्या बलूनला आपण इन्फ्लेट करतो. त्याच्यामुळे काय होतं, जी मिट्रल वॉलचे जे ऑरिफाइस आहेत त्याच्यामध्ये ओपनिंग तयार होते. तर ही आहे ही कुठली सर्जरी, मिट्रल बलून व्हॅल्व्युलेटोमी. देन नेक्स्ट डिसीज आहे व्हॅल्व्युलर हार्ट डिसीजमध्ये आवर्टिक स्टिनोसिस. आवर्टिक स्टिनोसिस म्हणजे कुठं स्टिनोसिस होतं, नॅरोईंग किंवा ऑब्स्ट्रक्शन कुठं होते, आवर्टिक वॉलमध्ये. जी बायकस्पिड आवर्टिक या डायग्राममध्ये तुम्हाला दिसून जाईल. बायकस्पिड आवर्टिक वॉल विथ द स्टिनोसिस हे कंजेनिटल डिफेक्ट आहे हा. आणि ट्रायकस्पिड आवर्टिक वॉल विथ स्टिनोसिस हे आवर्टिकमध्ये हे दोन येतात. देन नेक्स्ट आहे आवर्टिक स्टिनोसिस. ह्या डायग्राममध्ये अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. स्टिनोसिस ऑफ द आवर्टिक वॉल, स्टिनोसिस होतं जे आवर्टिक वॉल आहे त्या ठिकाणी स्टिनोसिस होतं, म्हणजे नॅरोईंग किंवा ऑब्स्ट्रक्शन होतं. हा आहे आवर्टा. ही आहे मेन पल्मोनरी आर्टरी, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम. तर नॉर्मल आवर्टिक वॉल ओपन जेव्हा असते तेव्हा ह्या अशासारखी दिसते आणि क्लोज जेव्हा असते अशी दिसते. आणि स्टिनोसिस आवर्टिक वॉल ओपनमध्ये अशी दिसते आणि क्लोजमध्ये पण आपल्याला ओपन दिसते. त्याचं इन्सिडन्स पुढे जास्त ह्या डिसीज कंडिशन आपल्याला बघायला भेटतं. कॉमन स्टॉर्लेशन इन युनायटेड किंगडम. रिस्क increase with the age. 2% people more than 65 years of age have echo feature of the aortic stenosis. 2% जे लोक आहेत ज्या लोकांचं 65 वयापेक्षा जास्त वय आहे, एज आहे, ज्याच्यामध्ये 2% लोकांमध्ये आपल्याला aortic stenosis हा डिसीज कंडिशन बघायला भेटतो. देन नेक्स्ट पार्ट आहे कॉजेस काय aortic stenosis ॲक्वायर्ड कॉज आणि कंजेनायटल कॉज. ॲक्वायर्ड कॉजमध्ये काय होतं, ॲक्वायर्ड डिजेनरेटिव्ह कॅल्सिफाय ॲज अ रिमॅटिक फिवर, पिगेट डिसीज ऑफ द बोन, एंड स्टेज रिनल फेल्युअर. ॲक्वायर्ड कॉजेसमध्ये काय दिसतं आपल्याला, रिमॅटिक फिवरमुळे हा डिसीज होण्याचे चान्सेस असतात. पिगेट डिसीज आहे बोनचा, त्याच्यामध्ये पण आपल्याला